अंजनगाव नगर परिषद निवडणूक आज रद्द झालेली आहे, तसा आदेश सुद्धा आलेला आहे। धूमधडाक्यात सर्व कार्यकर्ते प्रचाराला लागले होते, आपला आपला विजय खेचण्यासाठी कार्यकर्ते जोमाला लागले होते। परंतु अचानक असा निर्णय आल्यामुळे कार्यकर्ते आता थोडं थंडावलेले आहेत आणि मी अशातच अंजनगाव सुर्जी येथील शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या डॉक्टर पुष्पा डकळे यांच्या निवासस्थानी आलेला आहे, स्पृहा डकळे यांच्या निवासस्थानी आलेला आहे। तर माझ्यासोबत आहेत माजी खासदार आणि केंद्रीय माजी मंत्री अडसूळ साहेब। आपण काय सांगाल या संदर्भामध्ये? हे सत्य आहे की नगर परिषदेचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचार जो शिगेला पोहोचलेला आहे। उद्या हा शेवटचा दिवस होता, पण निवडणूक आयोगाच्या 2-3 ज्या काही गोष्टी घडल्या या आठवड्यामध्ये, पहिला भाग असा घडला की अपक्षांना चिन्ह उशिरा दिलं आणि म्हणून 1 तारखेला सुद्धा त्यांनी प्रचाराला मोकळीक दिली। हा अतिशय, कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये 1 दिवस मध्ये असतो आणि मग मतदान होतं, परंतु त्याने अगदी उद्या 10 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत परवानगी दिली। हा दोष जनतेचा नाही, उमेदवाराचा नाही, हा आयोगाचा आहे की तुम्ही निवडणूक चिन्ह द्यायला विलंब लावला। हा काय जनतेचा दोष नाही किंवा कुठल्या उमेदवारांचा दोष नाही आहे। पण ठीक आहे, तो एक विषय आपण म्हणूया की निवडणुका त्यामुळे काय बाधित झाल्या नव्हत्या, परंतु आज जो काही निर्णय आलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आम्ही पाहतो आहोत की एखाद्या मतदारसंघातला म्हणजे नगर परिषदेचा निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलणं, रद्द केलेलं नाही परंतु स्थगित केलेला आहे आणि पुढे ढकललेला आहे। हे अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी निर्णय होत आहेत। आता ह्याला नाव काय द्यावं? मॅनेज होऊन होत आहेत, कोणाच्या दबावाखाली होत आहेत का आणखी काय कारण आहेत? कारणं तर द्यावे लागतात। बहुजन आघाडीच्या यांनी चॅलेंज केलं, हे केलं, ते केलं, परंतु ते पण रिंगणामध्ये होते, आम्ही रिंगणामध्ये होतो। चॅलेंज केलं म्हणजे त्यानंतरही निर्णय तुम्हाला देता आले असते, त्यात तर काही तथ्य असतं तर। परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत हे निमित्त आहे कोणाला तरी पुढे करायचं आणि हे घडवून आणायचं, असा डावपेच आहे की काय हे आमच्या मनामध्ये नक्की शंका आहे। एनिवे, आज आमचे कार्यकर्ते, आमचे सगळे पदाधिकारी आणि आमचे उमेदवार अगदी कंबर कसून कामाला लागलेले आहेत। अगदी निश्चितच जो प्रचार शिगेला पोहोचलेला आहे तो आम्ही खाली येऊ देणार नाही, उलट आणखी आम्हाला संधी मिळाली असं समजून जोमाने काम करतील। किंवा आमच्या नेत्यांना या ठिकाणी येता आलं नव्हतं प्रचाराला, तर आमच्या नेत्यांना पण या ठिकाणी प्रचाराला येता येईल। त्यामुळे वातावरण जे आहे ते कुठेही कमी पडणार नाही। माझी विनंती आमच्या कार्यकर्त्यांना आणि खात्रीवर आहे ते सक्षम आहेत, या परिस्थितीचा नक्की ते पॉझिटिव्हली विचार करतील, विधायकपणे विचार करतील की आहे त्या परिस्थितीला आम्हाला सामोरं जायचं आहे आणि उलट आणखी जोमाने लढायचं आहे आणि जिंकून यायचं आणि जिंकून यायचं। अशातच माझ्यासोबत आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर स्पृहा डकळे। मॅडम, आपण काय सांगाल जे आता निवडणूक रद्द झाली आहे, आपण फार मोठ्या ताकदीने बाहेर निघाले होते आणि संपूर्ण कार्यकर्ते आपल्या पाठीशी होते, तर आपण काय सांगाल? बरोबर आहे, संपूर्ण कार्यकर्ते आहे माझ्या पाठीशी आणि आम्ही शेवटपर्यंत माझ्या पाठीशीच राहणार आहे। थोडंसं म्हणजे प्रचार शिगेला पोहोचला होता, म्हणजे खूप म्हणजे आमची पोझिशन एकदम स्ट्रॉंग होती, तर ठीक आहे। आताही काही आम्ही हिरमुसलो नाही आहोत, आम्ही असा त्याला पॉझिटिव्ह वे मध्ये घेऊ की आम्हाला अजून 10-15 दिवस वेळ मिळाला की आम्ही अजून जोमाने आपल्या कामाला लागू। आणि कार्यकर्ते माझे खूप छान आहेत एकदम, आणि ते बिलकुल मॉरल डाऊन होणार नाही त्यांचं, आणि ते आम्ही बिलकुल 100% आम्ही स्थगितीनंतरही सीट आमचीच निघेल, हे 100% शाश्वती देते मी। या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्ते आहेत आणि माननीय अडसूळ साहेब सुद्धा आहेत, डॉक्टर सुद्धा आहेत आणि सर्व कार्यकर्ते जोमाना ताकदीला लागू। जरी निवडणूक आता रद्द झाली पण पुन्हा आणि जोमाने लागून आम्ही जे काही नेते बोलवले नाही निवडणुकीला, ते आम्ही निवडणुकीला उतरू आणि या ठिकाणी जोरदार आम्ही विजय स्थापन करू, असंच या ठिकाणी डॉक्टर मॅडम आणि अडसूळ साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मनोज मेळे, अंजनगाव सुर्जी।